हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय मिनी व्लॉग. लॉकडाऊनमध्ये इतका कडक लॉकडाऊन होता ना, तरीसुद्धा बाहेर जाऊन कशाबशा गोष्टी मॅनेज करून मी इतक्या रेसिपीज ट्राय केल्या होत्या ना. आणि आता सगळ्या गोष्टी इझिली अवेलेबल आहेत, इझिली भेटतात, तरी पण बनवण्याचा इतका कंटाळा येतो. म्हणून म्हटलं ह्या 2026मध्ये ना दुसरा कोणताही संकल्प न घेता रोज वेगवेगळे रेसिपीज ट्राय करण्याचा संकल्प नक्की घेऊयात. तर त्याची सुरुवात मी आजपासूनच करते. आज मी बनवते पापलेट करी. पापलेट मी स्वच्छ 4-5 वेळेस पाण्याने धुवून घेतलेला आहे. चिकन मटन एवढी तर मेहनत नाही लागत पापलेट धुवायला, फिश धुवायला. सिंपल असं पाण्याने धुवून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर कढईमध्ये 2 चमचे तेल टाकले. तेल छान तापल्यानंतर खडे मसाले टाकलेत. खडे मसाले टाकल्यानंतर मी त्याच्यामध्ये वाटण ॲड केलेलं आहे. अद्रक, लसूण, मिरची, कोथिंबीर, कांदा, टोमॅटोचं ते वाटण छान फ्राय करून घेतलेलं आहे तेलामध्ये. त्याच्यामध्ये सुके मसाले टाकलेत. हळद, लाल तिखट, कोल्हापुरी मसाला, त्यानंतर चिकन मसाला. तेल सुटेपर्यंत छान तो फ्राय करून घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये गरम पाणी ॲड करायचं आहे. पाण्याला उकळी आली की आपण त्याच्यामध्ये फिश ॲड करायचे आहेत. तर फिश ॲड केल्यानंतर ना त्याला झाकण ठेवून एक 5 मिनटं मी उकळी काढून घेतलेली आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण चपात्या ज्यावेळेस करतो ना त्यावेळेस जो आपला तवा असतो तो तवा आपण कधी गॅस खाली ठेवून देतो थंड होण्यासाठी, आणि थंड झाल्यानंतर आपण त्याला घासतो, किंवा मग लगेचच गरम तवा आपण बेसिनमध्ये ठेवून देतो, त्याच्यावर पाणी टाकतो. तर तसं न करताना ज्यावेळेस तवा आपला गरम असतो तर गरम गरम तव्यावरच आपल्याला थोडासा तवा नॉर्मल झाल्यानंतर बेकिंग पावडर टाकायची आहे. मी तुम्हाला लाईव्ह आत्ता दाखवणार आहे, कारण मी ही ट्रिक फॉलो केलेली आहे. तर ही ट्रिक फॉलो केल्याने तुमचा तवा जास्त खराब होणार नाही. फक्त वेळच्या वेळी, म्हणजे जेव्हा कधी तुम्ही तो तवा यूज करताय आणि तुम्हाला धुवायचा आहे तर नॉर्मल पाण्याने धुवायचा नाही आहे, अशाच ट्रिकनी तुम्हाला तो धुवायचा आहे, तेव्हाच तुम्हाला छान रिझल्ट भेटेल. तर तवा मी नॉर्मल थोडासा थंड होऊ दिला आहे. त्याच्यामध्ये मी बेकिंग पावडर टाकते. आता बेकिंग पावडर टाकल्यानंतर आपल्याकडे लिंबू असेल तर लिंबू त्याच्यात थोडासा पिळायचा आहे, आणि जो तारेचा काथ्या असतो त्या काथ्याने नॉर्मल पाणी, थोडंसं पाणी टाकायचं आहे, जेणेकरून आपलं बेकिंग पावडर ॲक्टिव्ह होऊन जाईल. आणि तेवढ्याच बेकिंग पावडरमध्ये पूर्ण तव्याला स्वच्छ घासून घ्यायचं आहे. नॉर्मल हातानेच घासायचं आहे, कारण बेकिंग पावडर आहे त्यामुळे सगळं काही आपला जो काही थर साचलेला आहे तो इझिली निघणार आहे. तुम्हाला दिसेलच पुढे व्हिडिओमध्ये. अगदी व्यवस्थित ते सगळं घासून घ्यायचे. काठ वगैरे पण घासायचे छान. ते घासल्यानंतर ना पूर्ण 1-2 मिनटं ठेवायचं आहे, किंवा नाही ठेवलं तरी चालेल. आणि वाहत्या पाण्यात ना त्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. आता मी तवा इकडे धुवून घेते पाण्यामध्ये, स्वच्छ धुवून घ्यायचं आहे पाण्यामध्ये. आणि बघा रिझल्ट तुम्हाला दिसतच असेल समोरच. फक्त हे जे तुम्ही करणार आहे ते तुम्हाला प्रत्येक यूज नंतर करायचं आहे. तव्याच्या प्रत्येक यूज नंतर तुम्हाला ही स्टेप फॉलो करायची आहे, जेणेकरून तुमचा तवा नवीनच दिसणार आहे रोजच नेहमीसारखा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. बाय.